होळीच्या ज्वालांमध्ये आपण नारळ का अर्पण करतो माहीत आहे का? फक्त परंपरा म्हणून की त्यामागे दडलेला आहे एक खोल धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित पुढच्या वेळी होळी साजरी करताना तुमचा दृष्टिकोनच बदलेल. हिंदू धर्मात होळी या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सण केवळ रंगांचा नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे. होळीच्या पूजेमध्ये एक खास गोष्ट हमखास दिसते, ती म्हणजे नारळ. पण होळीच्या अग्नीत नारळच का अर्पण केला जातो, इतर दुसरे कोणतेही फळ का नाही? तर हिंदू संस्कृतीत नारळाला श्रीफळ असे मानले गेले आहे. श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीचे प्रतीक, शुभत्वाचे प्रतीक. कोणतेही शुभकार्य असो, नवीन व्यवसायाची सुरुवात असो किंवा घरातील एखादा मंगल प्रसंग, नारळ फोडल्याशिवाय सुरुवात होत नाही. कारण नारळ हे पूर्णत्व, समृद्धी आणि देवाच्या कृपेचे प्रतीक मानले जाते. होळीच्या अग्नीत नारळ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या आयुष्यात सर्व काही मंगलमय घडावे, नवीन सुरुवात करताना देवाचा आशीर्वाद मिळावा आणि आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी, ही त्यामागील भावना असते. असे मानले जाते की होळीच्या पवित्र अग्नीत नारळ अर्पण केल्याने घरातील आणि मनातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात. अग्नी या शुद्धतेचे प्रतीक आहे, पण त्या अग्नीत अर्पण केलेला नारळ आपल्या वाईट विचारांचे, भीतीचे आणि नकारात्मकतेचे दहन करतो. धार्मिक समजुतीनुसार होळीत नारळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील किंवा वास्तूतील विविध दोष दूर होतात, कामात येणारे अडथळे कमी होतात, अडलेली सर्व कामे मार्गी लागतात, अशी श्रद्धा आहे. होळी पेटवल्यानंतर अनेक ठिकाणी एक प्रार्थना केली जाते, ती म्हणजे इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो. ही प्रार्थना करत असताना होळीत नारळ फोडला जातो. याचा अर्थ असा, आपल्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे दूर व्हावीत, आजारपण टळावे आणि सुख समृद्धीचे राज्य यावे. नारळ फोडणे हे फक्त एक धार्मिक कृत्य नाही, तर आपल्या अहंकाराचा त्याग करण्याचे प्रतीक आहे. नारळाचं कठीण कवच म्हणजे आपला अहंकार, आणि तो फोडून आपण नम्रतेने वाटचाल करतो. होळीच्या अग्नीत नारळ अर्पण करून आपण आपले सर्व वाईट विचार त्या ज्वालांमध्ये जाळून टाकतो आणि नवीन सकारात्मक सुरुवात करतो. हीच होळीची खरी शिकवण आहे. आता तुम्हीच सांगा, यंदा होळी साजरी करताना फक्त परंपरा म्हणून नारळ टाकणार की त्यामागचा अर्थ समजून? जर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.